नमस्कार, आपण पाहत आहात राष्ट्र माझा न्यूज। चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथील एक महत्त्वाची आरोग्यविषयक बातमी। चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथे 100 दिवसीय कार्यक्रमांतर्गत क्षयरोग मुक्त भारत अभियान तसेच माझे गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने निक्षय शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरासाठी निक्षय वाहन गावात दाखल झालं असून गावातील जोखीमग्रस्त नागरिकांची मोफत छातीची क्ष किरण एक्स-रे तपासणी करण्यात येत आहे। या अभियानाचा मुख्य उद्देश भारताला क्षयरोग मुक्त बनवणे हा आहे। त्याअंतर्गत 14 वर्षावरील जोखीमग्रस्त व्यक्तींची सखोल तपासणी केली जात आहे। 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला असणे, वजन कमी होणे, सतत बारीक ताप येणे, भूक मंदावणे, चालताना दम लागणे, मधुमेह असलेले रुग्ण, 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, मागील 5 वर्षात क्षयरोगावर उपचार घेतलेले रुग्ण, क्षयरोगी व्यक्तींच्या संपर्कातील नागरिक, कुपोषित व्यक्ती तसेच धूम्रपान आणि मद्यपान करणाऱ्या व्यक्तींची विशेष तपासणी या शिबिरात करण्यात येत आहे। वडवळ नागनाथ हे गाव जोखीमग्रस्त म्हणून घोषित असल्याने तेथे व्यापक प्रमाणात क्षकिरण तपासणी करून संभाव्य रुग्णांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे। या अभियानात समुदाय आरोग्य अधिकारी अक्षय मुंडे, संजय गिराम उपळकर, गजानन शेंडेकर, नवनाथ, रेणुका शिंदा, डकळ, गोविंद जाधव तसेच आशा व आरोग्य कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला। या अभियानात समुदाय आरोग्य अधिकारी अक्षय मुंडे, संजय गिराम उपळकर, गजानन शेंडेकर, नवनाथ, रेणुका शिंदाडकर यांचा सक्रिय सहभाग होता। हे अभियान जिल्हा क्षयरोग अधिकारी सुमित्रा तांबारे आणि तालुका आरोग्य अधिकारी विवेक होळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे। यावेळी डॉक्टर नागनाथ नागरगोजे, डॉक्टर सागर कदम तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व नागरिक उपस्थित होते। केंद्र आणि राज्य शासनाच्या क्षयरोग निर्मूलन मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करून वेळेवर तपासणी करून घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे। नमस्कार, मी आशा गट प्रवर्तक श्रीमती रेणुका शिंदाळकर, प्राथमिक आरोग्य केंद्र वडवळ नागनाथ येथे कार्यरत आहे। तर आज क्षयरोग शिबिर आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र वडवळ नागनाथ येथे घेण्यात आलेलं आहे। आपल्याकडे 5 उपकेंद्रामध्ये एकूण 38 आशा आहेत। आज वडवळ उपकेंद्रामध्ये एकूण 11 आशा आहेत आणि 11 आशांचं 14 वर्षावरील पूर्ण व्यक्तींचे जोखीमग्रस्त जे व्यक्ती आहेत त्यांचं आपल्याला इथं क्षय किरण एक्स-रे काढण्यात येत आहे। त्याच्यामुळे तर आपल्याला टीबी मुक्त भारत करायचं आहे, त्याच्यामुळे आपण हे अभियान राबवत आहोत। तर एवढंच आव्हान आहे की आमच्या आशाताई घरोघरी जाऊन जे तुम्हाला एक्स-रे काढण्यासाठी बोलवत आहेत तर त्यांनी सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं आणि जे आम्हाला 200चं टार्गेट दिलेलं आहे एक्स-रे काढण्यासाठी, तर आम्ही आज सरांना सांगतो की 200पेक्षा जास्त 100% आम्ही एक्स-रे काढण्यासाठी प्रयत्न करतो। धन्यवाद। नमस्कार, मी गजानन उपळकर, टीबी सुपरवायझर तालुका चाकूर। आज आपल्या वडवळ नागनाथ येथे निक्षय वाहन हे आपल्या सर्व वडवळ रहिवाशांसाठी आपण या ठिकाणी एक्स-रे वाहन आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे। यामध्ये टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत क्षयमुक्त भारत हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपल्या या ठिकाणी चाकूर तालुक्यामध्ये 19 गावं हाय रिस्क मध्ये आलेले आहेत आणि ह्या 19 गावामध्ये आपण एक्स-रेची मोहीम राबवत आहोत। एकूण 14 वर्षाच्या वरील सर्वांसाठी ही मोहीम असणार आहे। सर्वांनी यासाठी आपण लाभ घ्यावा असं मी जनतेसाठी सांगतो आणि यामध्ये आपल्या जिल्ह्याच्या माननीय क्षयरोग अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर तांभरे मॅडम आणि आपले तालुक्याचे माननीय तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर होळे पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे अभियान आपल्या चाकूर तालुक्यामध्ये आपण राबवत आहोत आणि पूर्ण 19 गावामध्ये हे अभियान होणार आहे। त्यामध्ये आपलं वडवळ हे एक गाव आहे आणि ह्यामध्ये ज्यांना क्षयरोगाची लक्षणं आहेत, अशा ज्यांना खोकला आहे, ताप आहे, वजन कमी होत आहे, भूक मंदावलेली आहे, रात्री बारीक घाम येतो आहे, अशा सर्वांसाठी आणि इतर 14 वर्षाच्या वरील सर्वांसाठी ही मोहीम या ठिकाणी राबवण्यात येत आहे। मी वैद्यकीय अधिकारी केंद्र वडवळ नागनाथ। माझे गाव आरोग्य संपन्न गाव अंतर्गत अति जोखीमग्रस्त गावामध्ये टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत आज आपण 14 वर्षाच्या पुढील जोखीमग्रस्त व्यक्तींचे एक्स-रे करून घेण्यात येत आहे। मी सर्व जनतेस आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त एक्स-रे काढून घ्यावे व जोखीमग्रस्त गावातून टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत गाव टीबी मुक्त करावं असं मी आवाहन करतो। राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी दयानंद वाघमारे, चाकूर, लातूर।